ओम नमो आदेश. शिवभक्तांनो, नाथ भक्तांनो, नाथ यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 30 डिसेंबर 2024 सोमवती अमावस्या आलेली आहे. तर मच्छिंद्रनाथांचा जर जप सुरू करायचा असला तर अमावस्याला एकदम उत्तम. गुरुवारी, सोमवारी, एकादशी, चतुर्थी असा शुभ मुहूर्तावर केलेला चांगला असतो. तर सोमवती अमावस्या आहे, पौष महिना सुरुवात होत असते. तर ज्याला घरात जर त्रास होत असला, कोणाचे भांडण, काही अंगरोग, पिढा काही अमावस्या पौर्णिमेला त्रास होत असेल तर त्याच्यासाठी तिन्ही ग्रंथातून कोणचा ग्रंथ लावा. नवनाथ ग्रंथ, गुरुचरित्र, शिवलीअमृत. तर शिवलीअमृत पारायण जर करायचंच असलं, फळ घ्यायचंच असलं तर 13, 16, 21, 45 दिवसात करायचे, नक्कीच फळ भेटेल. नवनाथ ग्रंथांचं बी फळ 45 दिवसात, 3 दिवसाला एक पारायण करायचं, 45 दिवसात त्याच्यात बी नक्कीच फळ भेटणार. गुरुचरित्रामध्ये बी. आणि त्यानंतर ते पारायण होऊन बी घरात कायम जर 5वा अध्याय वाचायचा नवनाथ ग्रंथाचा, भूत येणार नाही, प्रेत येणार नाही, करणेबाधा काहीच आपल्यावर इलाज होणार नाही. आणि अनुष्ठान सुरू करायचं ना तर संध्याकाळी करायचं. तर 3 अगरबत्त्या लावायच्या, 3 अगरबत्त्या लावायच्या. 11 माळा जप करायचा, 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 11 माळा. कसोटी देवाची आपण पण घ्यायला पाहिजे. 11 माळा जप केल्यानंतर ओम चैतन्य मच्छिंद्रनाथा, ओम चैतन्य मच्छिंद्रनाथा हा 11 माळाचा जप करायचा. त्याची उदी पडन ती अगरबत्तीची सर्वांनी प्यायची, पाण्यात घरात शिंपडायची. देवाला अनुष्ठान सुरुवात करताना आधी देवाला संकल्प सोडायचा. ग्रंथ लावला तरी संकल्प सोडायचा, अनुष्ठान करायचं म्हटलं तरी संकल्प सोडावा लागतो. देवाला काय तुमची इच्छा असेल ती मागायची. तसं अनुष्ठान चालू करायचं नाही, ग्रंथसुद्धा सुरुवात करायची नाही. आधी संकल्प सोडायचा, आपली मनातली काय असेल ती. आणि उद्या सोमवती अमावस्या आहे, पितरांसाठी चांगली आहे. पितृदोष शांत होण्यासाठी, ग्रहदोष, काळे तीळ शिवपिंडीवर व्हायचे. शनीची जर 7.5 असली तरी काळे तीळ ओम शनीश्वराय हा मंत्र जप 108 वेळा करावा. शत्रुपीडा असली काळे तीळ ओम नमो भगवते रुद्राय हा जप करावा. मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमान चालीसावा 11 वेळेस, 7 वेळेस, 3 वेळेस करावा. ही नक्कीच फळ भेटते. भूत बाधा तकाट पडून जाते, ती जवळसुद्धा येणार नाही. तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, पुढचा व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. माझा नंबर आहे 84 21 15 90 90. तुमची मी ताई.